हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजचा हा कोणताही व्लॉग नाही आहे, हा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे. तर त्याच्या आधी एक महत्त्वाची गोष्ट की तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा आणि असेच माझे व्हिडिओज बघत राहा. तर हा व्हिडिओ आहे आपल्या बेबीजच्या ज्या बॉटल्स असतात, फीडिंग बॉटल्स असतात, त्या स्टरलाइज कशा करायच्या विदाउट स्टरलायझर. नॉर्मली स्टरलायझर कोणाकडे नसतं जास्त, माझ्याकडेही अजून नाही आहे. अखेर आता 6 महिन्याची होती आहे, पण अजून माझ्याकडे स्टरलायझर नाही आहे. मी अजूनही पातेल्यामध्येच किंवा पॉटमध्ये म्हणू शकतो आपण, मी बॉटल्स जे आहेत त्या स्टरलाइज करते. तर सगळ्यात पहिल्यांदा असं होतं की ज्यावेळी आपण डॉक्टरांशी बोलतो त्यावेळी डॉक्टर असे सांगतात की नाही, तुम्ही बॉटलनी नाही बेबीला फीड करू शकत, तुम्ही चमचा वाटीनी करा, पण बॉटलनी बिग नो असतं त्यांचं. तर हे का, तर त्याच्यामागं पण तसं कारण आहे की जेव्हा आपण बॉटलनी फीड करतो तेव्हा जेवढी पाहिजे तेवढी केअर घेतली जात नाही आणि मग बेबीला इन्फेक्शन होतं आणि मग पोटात दुखणं आणि अशा इन्फेक्शननी ज्या पण गोष्टी होतात त्या सुरू होतात. सो डॉक्टर बोलतात की नाही, नको, तुम्ही बॉटलनी फीड करू नका. माझ्या बाबतीतही असंच झालं होतं. बट ज्यावेळी मी त्यांना सांगितलं की मी अशा पद्धतीनं बॉटल्सची केअर घेते, त्यावेळी ते अग्री झाले आणि ते बोलले ठीक आहे, यू कॅन गो फॉर बॉटल. देन मी काय करते, कसं स्टरलाइज करते, तर माझ्याकडे एक मोठं पातेलं आहे ज्याच्यामध्ये मी 5 बॉटल्स आहेत अकिराच्या, त्या मी सध्या स्टरलाइज करते. नॉर्मली असं होतं की लोकांचे समज असे असतात की बॉटल स्टरलाइज करायच्या, ठीक आहे करायच्या, पण सकाळी एकदाच करायच्या. तर असं नाही आहे. प्रत्येक बॉटल जेव्हा पण यूज केली जाते त्यानंतर ती स्टरलाइज करायची असते. यूज केल्यानंतर बॉटल इकडे तिकडे कुठेही ठेवायची नाही, फ्रीजमध्ये ठेवायची. इन केस तुमच्याकडे फ्रीज नाही आहे, आता ऑलमोस्ट 90-95% लोकांच्या घरी फ्रीज असतो, पण नाही आहे, तर तुम्ही त्या बॉटलमध्ये ती बॉटल त्याच वेळेला वॉश करा आणि त्यामध्ये पाणी घाला आणि त्यानंतर ठेवून द्या. पण ती बॉटल तशीच ठेवली तर त्यामध्ये थोडं का होईना दूध इकडे तिकडे लागलेलं असतं आणि त्यामुळे बॉटल नासायची शक्यता जास्त असते. एकदा बॉटलमध्ये असलेलं दूध नासलं तर ती बॉटल खराब होते आणि तुम्ही नेक्स्ट टाईम दूध घातलं तर ते खराब होतं. अगदीच दूध खराब नाही झालं तर त्याचा बेबीला त्रास होतो. सो फर्स्ट थिंग ही आहे किंवा फर्स्ट केअर आपल्याला घ्यायची आहे ती म्हणजे की बॉटल यूज झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायची आहे. इन केस तुमच्याकडे फ्रीज नाही आहे तर तुम्ही ती बॉटल पाणी घालून त्यामध्ये ठेवायचं, स्वच्छ धुवायचं आणि त्यानंतर पाणी घालून ठेवायचं जोपर्यंत तुम्ही स्टरलाइज करत नाही तोपर्यंत. सेकंड थिंग, एक बॉटल एकदा यूज केल्यानंतर बघू संध्याकाळी स्टरलाइज करू, बिलकुल नाही. त्यामध्ये तुम्ही परत दूध देऊ शकत नाही, काहीही कितीही प्रॉब्लेम असला तरी. त्यासाठी तुम्ही भरपूर बॉटल्स यूज करता. मी अकिरासाठी 5 बॉटल्स यूज करते, जेणेकरून सकाळपासून संध्याकाळपर्यंत मला एकदा स्टरलाइज करावं लागतं. देन आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की असं नाही की तुम्ही बॉटल फीड करत नाही म्हणून तुम्ही बाकीच्या कोणत्या गोष्टी स्टरलाइज करायच्या नाहीत. बेबी 6 महिन्याचं झाल्यानंतर आपण त्याला वरचं फूड चालू करतो, जसं की भाताची पेज असेल किंवा आणखी पण काही गोष्टी असतात, तर त्या आपण ज्या वाटीतून किंवा चमच्यामधून देतो, तर त्याच्यासाठी जो चमचा किंवा वाटी आपण यूज करतो ते सुद्धा स्टरलाइज करणं तितकंच गरजेचं असतं. जर तुम्ही बॉटल फीड करत नाही आहे तर तुम्ही ते स्टरलाइज करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला स्टरलायझरची गरज ऑफकोर्स नाही आहे, तुम्ही घरी स्टरलाइज करू शकता. ही झाली तिसरी गोष्ट. आणि आणखी एक की तुम्ही बेबीला पाणी देता, ते पाणी ज्यातून देता, बॉटलमधून देत असाल किंवा चमचावाटीनं देत असाल, तेही तुम्हाला स्टरलाइज करणं खूप गरजेचं आहे. मी पर्सनली स्वतः अकिराच्या 5 बॉटल्स असतात जे मी सकाळी उठल्यानंतर एकदा स्टरलाइज करते आणि मला संध्याकाळी स्टरलाइज कराव्या लागतात. इन केसमध्ये संपलं तर मी परत स्टरलाइज करते आणि त्यानंतर तिला देते. हे स्टरलाइज करताना पाणी किती वेळा चेंज करायचं, तर मी 24 आवर्समध्ये 2 वेळा पाणी चेंज करते. सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा माझं एक काम असतं, पाणी चेंज करायचं, स्वच्छ पातेलं घासायचं, जे पण काय त्याच्यावरती आपण झाकण लावतो ते घासायचं स्वच्छ, पाणी घेऊन त्यामध्ये स्टरलाइज करायचं. दिवसभर मी ते वापरते. त्यानंतर रात्री 7-8च्या दरम्यान मी परत एकदा पाणी चेंज करते. परत तीच प्रोसेस, सगळं घासायचं, स्वच्छ करायचं आणि परत नवीन पाणी घालून त्यामध्ये बॉटल स्टरलाइज करायच्या. तर त्या कशा करते मी, कितपत उकळते, हे मी तुम्हाला आता दाखवते. मी आता स्टरलाइज करणारच आहे. आता 7 वाजत आलेत आणि मला बॉटल्स तिच्या स्टरलाइज करायच्याच आहेत, तर त्या मी करते आणि तुम्हाला दाखवते. या सगळ्यामुळं होतं काय, तुमचं बेबी अगदी सेफ राहतं. मी अकिराला ती
1.5 मंथची होती तेव्हापासून बॉटल फीड करते आणि तिला आजपर्यंत बॉटलमुळे कुठलाही त्रास झालेला नाही. सुरुवातीला डॉक्टर मला तिचे बोलले नको देऊ, असं नको. मी त्यांना ही सगळी प्रोसेस जी तुम्हाला सांगितली आहे ती त्यांना सांगितली, त्यांनी पण चांगली ऐकून घेतली. देन ते बोलले हां तू बॉटलनी फीड करू शकते. सो हा सेफ वे आहे आणि स्टरलायझर नसतं बऱ्याचदा, तर आपण हे असं घरामध्ये करू शकतो. राहिला प्रश्न मी बाहेर जाते तेव्हा, म्हणजे राहण्यासाठी 2-3 दिवसासाठी, जसं मी मध्ये जेजुरीला गेले होते तर मी त्या दिवशी खूप स्टरलायझर शोधले पण मला भेटलं नाही. मला ऑनलाईन ते परचेस करावं लागेल, कुठल्याही दुकानामध्ये इलेक्ट्रिक शॉपमध्ये मला कुठेही नाही भेटलं. तर मी त्यावेळी टी मेकरमध्ये बॉटल स्टरलाइज केल्या. त्या कशा केल्या हे मी नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. आत्तापुरतं हे बस आहे आणि आय थिंक हा व्हिडिओ जो आहे तो छोटा होईल, फार मोठा नाही. पण तुम्ही न्यू मॉम असाल किंवा मॉम असाल, बॉटल फीड करत असाल किंवा करत नसाल, तुमच्या घरात कोणाचं बेबी असेल तर हे तुमच्यासाठी खूप उपयोगाचं आहे. आणि हा व्हिडिओ मी का केला याच्या मागचं रिझन असं की मी फेसबुकला ॲक्टिव्ह असते, खूप जास्त मी फेसबुकला ॲक्टिव्ह असते. तर मी असे भरपूर ग्रुप आहेत मॉम अँड बेबी अशा टाईपचे ज्यात मी ॲड आहे. तर त्यामध्ये खूप वेळा हा क्वेश्चन विचारला गेला आहे की जर स्टरलायझर नाही आहे तर बॉटल स्टरलाइज कशा करायच्या आणि किती वेळा करायच्या. सो मला वाटलं की हे महत्त्वाचं आहे. आय डोंट नो, मला माहिती नाही माझे किती सबस्क्रायबर्सना बेबी आहे, ते तुम्ही मला सांगू शकता तुम्हाला असेल तर. आणि तुम्ही बॉटल फीड करा अगर न करा, तुम्ही जे पण वरचं फूड देता ते चमचा वाटीनं किंवा इतर कोणत्याही गोष्टीनं द्यावं लागतं. तर त्यासाठी तुम्हाला ते स्टरलाइज करणं खूप गरजेचं आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते की हे जे पण आहे माझ्याकडे, जे पण आहे ते मी स्टरलाइज कसं करते. सो गाईज, इकडे मी पाणी घेतलेलं आहे. माझ्याकडे 3 चमचे आहेत अकिरासाठी, 2 स्कूप आहेत, त्यानंतर 2 वाट्या आहेत आणि एक फुलपात्र आहे, 5 बॉटल्स आहेत. वाट्या ज्या आहेत त्या तिला मी वरचं जे पण सॉलिड फूड देते त्यासाठी आहे. फुलपात्र यासाठी आहे कारण डायरेक्ट ज्यावेळी मी दूध बॉटलमध्ये भरते तर ते सांडलं जातं. सो मी पहिल्यांदा फुलपात्रात घेते आणि त्यानंतर ते बॉटलमध्ये भरते. पण हे एकच वेळा करू शकते कारण एकच फुलपात्र आहे. आणि सगळ्या बाटल्या अशा बुडवून ठेवायच्या छान आतमध्ये आणि झाकण लावून गॅस सुरू करायचं आहे. डन. बॉटल्स ज्या आहेत त्या इतक्या उकळल्या पाहिजेत, त्यानंतरच बंद करायचं आहे तुम्हाला. तोपर्यंत बिलकुल बंद नाही करायचं आहे. थोडा गॅस जास्त लागतो पण ठीक आहे. सो गाईज, आज मी तुम्हाला सांगितलं बॉटल स्टरलाइज, फिडिंग बॉटल स्टरलाइज कशा करायच्या जर आपल्याकडे स्टरलायझर नसेल तर. आणि इझी वे आहे आणि यामुळं मुलांना, बेबीजना जे इन्फेक्शन होतं ॲटलिस्ट बॉटल फिडिंग बॉटल्समुळे ते ते न व्हायला हेल्प होईल किंवा कमी होईल. आणि इतकी केअर घेतली तर इन्फेक्शन होणारच नाही. ज्यावेळी आपण चमचावाटीने दूध पाजतो त्यावेळेला बरंचसं दूध पोटात जात नाही, बाळाच्या खाली जातं. हा माझा एक्सपिरियन्स आहे. तुमच्या बाबतीत असं होत असेल असं नाही, कारण अकिरा इतकी दमवायची. मी पहिले थोडे दिवस तिला चमचावाटीने दिलं होतं पण इतकी दमवायची, निम्मं दूध तिचं खालीच निघून जायचं. सो मी बॉटल सुरू केली आणि बॉटलमुळे हा काही त्रास होत नाही. पूर्ण जेवढं आपण दूध घेतलं असेल ते बेबीच्या पोटातच जातं. सो हा होता आजचा व्हिडिओ आणि आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल, तुमच्यासाठी हेल्पफुल असेल. आणि सो आता मी एंड करते या व्हिडिओचा आणि तुम्हाला टाटा बाय बोलते. सो मी पुन्हा भेटेन नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, हॅव अ गुड डे.